राष्ट्रीय शिवकीर्तनकार माननीय प्राध्यापक डॉक्टर गजाननजी वावळ सरांना मी येथे व्यासपीठावर आजच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करतो। यानंतरचा त्यांनी व्यासपीठावर ताबा घ्यावा। आपण सगळे मंत्रमुक्त होणार आहात। नमो शिवराय द्यामासी आशीर्वाद। तानपुरा तो चालू करता फक्त इथं थोडा वाढवा तान बाहेर जास्त नसला तरी चालेल। नमो सदा सर्वदा योग तुमचा घडावा, तुमच्या कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नका शिवभक्त हो आता, चरणी झुकवितोय माता। विषय जरी ठरलेला असला तरी सुरुवात कुठून करावी? कारण परक्या माणसांसमोर एकदम मुद्द्याला हात घालता येतो आणि मग बुद्धे मारता येतात। पण जिथं आपण जन्म झाला, ज्या शहरामध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, प्रत्येकाच्या दारावर जाऊन वर्तमानपत्र टाकलं आणि वर्तमानपत्र टाकत असताना ते वर्तमानपत्र जर पाण्यात पडलं तर घरच्या आईंची आणि ताईंच्या शिव्या पण खाल्लेल्या माणसाला, म्हणजे आम्ही गणपती गल्लीमध्ये राहायचो आणि गोविंदराव जळगावकर यांना ते सर्व लोक भाऊ म्हणायचे। भाऊंचा तानपुरा, भाऊंचा विना, आम्ही त्याला तुंतुन म्हणायचो। खेळत असताना तिथे राहत होतो। बंद पडलं। एक काम करा, तुमचं जे आहे ना स्क्रीनचं ते सेकंद वाढवा, पण ते बंद पडलं। कीर्तनकार म्हणल्यानंतर मोकळ्या अंगाने उभा राहायला पाहिजे आणि हे सारं त्याला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला सवय लागली खांदेकरी घेऊन फिरायची, एकट्या माणसाला जमत नाही। आजच्या घडीला 10 वर्षापूर्वी जेव्हा यशवंत व्याख्यानमालेचं रोपटं इथं रोवल्या गेलं, तेव्हा सहज आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। 99 मध्ये आम्ही मत्स्योदरी उत्सव बघितला होता आणि त्या उत्सवामध्ये असणाऱ्या तमाशातला राडा बघितला होता। मग ज्या शहरामध्ये तमाशा बघणारी मंडळी आहे आणि राड्याला परफेक्ट आहे, अशा शहरामध्ये व्याख्यानमाला रोजेल का? आता त्यांनी मला सांगितलं, बाबा कुणाचं नाव घेऊ नको, नाव घेतलं की तो टंगड धरून आपटील्या शिवाय राहणार नाही। विनोदाचा विषय बाजूला असतो, पण जेव्हा आमच्या मित्रांनी हे रोपटं रोवलं तेव्हा खरंच मी इथे नव्हतो। 2006 पासून पुण्यासारख्या ठिकाणी सर्व्हिस करत असताना पुण्याच्या आम्ही व्याख्यानमाला बघायचो। इथं शिकत असताना वाटायचं अगोदर औरंगाबादला जावं, औरंगाबादवरून पुण्याला जावं आणि पुण्याला ज्ञानाची नगरी म्हटल्या जातं, कलेचं माहेरघर म्हटल्या जातं। मायबापांनो, आज मी 14 वर्षापासून तिथे ज्युनियर कॉलेजला अध्यापनाचं काम करत असताना मला जाणवतं की आपल्या मातीमध्ये जे मूल्य आहे ना ते जगात कुठेही नाही। का नाहीये? कारण इथली माणसं अशी आहेत। आज मी आळंदीला सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये असतो। आळंदीमध्ये जेवढी नावाजलेली लोक आहेत ना ती सगळी आपल्या मराठवाड्यात। पुण्यामध्ये जेवढे नावाजलेली माणसं आहेत, मग ते कलेच्या क्षेत्रात असतील, संगीताच्या असतील, खेळाच्या असतील, मॅनेजमेंटच्या क्षेत्रात असतील, ही सगळी मंडळी आहे ना आपल्या मराठवाड्यातली। मी जालन्यातली म्हणत नाही, पण मराठवाड्यातली म्हणतो। आणि जेव्हा तिथल्या आळंदीमध्ये तुम्ही जाता, आम्ही कीर्तनाला जेव्हा फिरत असतो तेव्हा तिथली लोक जी असतात, म्हणजे कोण? ज्यांच्या गुंठ्याला जास्त भाव आलेला आहे अशी माणसं। हा तिकडे दुष्काळ आहे ना, मग दुष्काळी भागातले महाराज तर येणारच ना। हे उपनगरातली भाषा, पुणे म्हणलं तरी ती उपनगरातली भाषा असते। आता त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे, त्यांच्या गल्ल्यांना त्यांच्या आजापंजांची नावं दिलेली आहेत। त्यांना फक्त सांगावं लागतं, ते झाड दिसतं का? त्या झाडापासून तर ह्या झाडापर्यंत सगळं आपलंच होतं। मग सगळं आपलंच होतं, मग
का राहता? लक्षात ठेवा, शिवाजी महाराजाचा जन्म, शिवाजी महाराजाचं कुळ मराठवाड्यातला असावा आणि तो वृक्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढला. पण शिकत असताना महाराजांकडून वर्तमान तरुणाईनं काय शिकावं? 3 कोटी सुरत लुटल्यानंतर ते खजाना आणलेला आहे, त्यातलं एक तरी लॅकेट महाराजांना स्वतःसाठी बनवावं. लक्षात ठेवा, 3 कोटी रुपयाची का बहादरानं गाडी घेतली, सोन्याचा कलर बिलर मानलेला आणि सोन्याची पेढी वाटली साहेब. असं जेव्हा मी पाहत असताना मला वाटतं, अरे ज्या आकर्षणानं आपण इकडे आलो हे फक्त वरचा बुडबुडा आहे. खरी कस होती, खरी माणसं होती, खरं प्रेम होतं ते आपल्या मातीमध्ये. आणि म्हणून मायबापांनो, यशवंत व्याख्यानमालेच्या रूपानं 10 वर्षापूर्वी जो विचारांचा जागर सुरू झालेला आहे, मी त्याला जागर म्हणणार. हे व्याख्यान नाही, व्याख्यान विसरायचं असतं. जागर आयुष्यभर लक्षात राहतो. जागर का लक्षात राहतो? तो कारण नियमित आपल्याला जागता ठेवतात. व्याख्यान कसं पटलं तरी इकडून ऐकायचं असतं, तिकडून सोडायचं असतं, 2-4 मुद्दे धरायचे असतात आणि ते आपल्याला कुठं बोलता आले का ते ठेवायचं असतं. पण जागर हा नियमितपणे आपल्या सदसद विवेक बुद्धीला जाग करत असतो. म्हणून मी शिवाजी महाराजांचं व्याख्यान कधी म्हणत नाही, मी म्हणत असतो मी जागराला चाललो आहे. आणि 10 वर्षापूर्वी या अंबड नगरीमध्ये, आपल्या अंबडला मोठा इतिहास आहे. अंबरीश ऋषीच्या नावानं बसलेलं जे देवाचं मंदिर आहे ना, प्राचीन काळातलं देवाचं मंदिर, म्हणजे अंबडचं कुलदैवत कोण आहे तर तो डोंगरातला देव आहे बरं. नंतर मच्छोदरीचं स्थान आहे. अंबरीश ऋषीनं तिथं वास्तव्य करावं आणि त्या अंबरीश ऋषीच्या नावानं अंबडला अंबड नाव पडावं, असं आम्ही कॉलेजमध्ये असताना फिरत राहायचो. तर सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन मला बोलावं लागतं. त्याबद्दल का बोलावं लागतं? कारण 10 वर्षापासून मी वाट पाहतो. तुला तर आत्ताच बोलवलंय. 10 वर्षापासून हेवा वाटायचा. हे सगळे आमचे मित्रमंडळी व्याख्याता ठरवण्याकरिता त्याच्या गावात जायचे, त्याच्या झोपडीवर जायचे, त्याच्या मळ्यात जायचे, त्याच्या बांधावर जायचे. अगोदर आम्हाला वाटायचं की भाऊ चललेत का, नंबर शोधून काढायचा, पटकन नंबर लावायचा, साहेब येता का, मग किती घेता का, घेण्याचं प्रमाण जास्त आहे व्याख्यात्यांमध्ये. यांच्याकडे क्वालिटीची माणसं होती आणि क्वालिटीची माणसं तुम्हाला ऐकवता माझ्या अंबडची माणसं सुद्धा तुम्ही क्वालिटीची बनवली. म्हणून बाबांनो, तुम्हाला सर्वप्रथम मी कारण बाकी गोष्टी सर्व मिळतात व विचार मिळत नाही. आणि जसे साहेब म्हणाले, अनेक गोष्टींमध्ये वादविवाद पेरून ठेवलेले आहेत. आईला मम्मी म्हणायचं, मॉम म्हणायचं का मा म्हणायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. पण मम्मी म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्या हृदयातली स्पंदनं तेवढीच जागी झाली पाहिजे. आई म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्या हृदयातली स्पंदनं तेवढीच जागी झाली पाहिजे. आणि मॉम म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्या हृदयातली स्पंदनं तेवढी जागी झाली पाहिजे. म्हणून मायबापांनो, आपली जात अशी आहे की जी कधी गतिरोधकाकडे बघत नाही. शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य जगावं, पण 50 वर्षामध्ये महाराजांना कोणतंच गतिरोधक दिसला नाही बरं का. तुम्ही म्हणाल मिर्झा राजा जयसिंग चालून आला, केवढा मोठा गतिरोधक. अफजल खान चालून आला, केवढा मोठा गतिरोधक. गतिरोधक नव्हता, ही महाराजांची परीक्षा होती. गतिरोधकामध्ये आणि परीक्षेमध्ये अंतर आहे. माणूस परीक्षेला तयारीने जातो, गतिरोधकाला तयारीने जात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. म्हणून आपल्या संत महंताच्या चरित्रामध्ये हे जे गतिरोधक आले आहेत ना, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. एक विद्यार्थी माझ्याकडे आला, म्हणला चल काय आपल्या शिवाजी महाराजाला तो शिव्या द्यायला लागलाय. मी गप ना, तुला काय करायचं. आणि मी तो जीवच घेईल मग त्याचा. तिकडे जास्त तलवारी, कोयते, सुरे बिरे जास्त चालतात. कारण सातबारा पण त्यांच्याकडे आहे आणि जामिनासाठी पैसा सुद्धा आहे. म्हणून पोरं जरा जास्त तलवारीवर विश्वास ठेवतात. तलवारी मागचा आत्मविश्वास तिकडच्या मुलांना नको. नाही कापूनच काढू नये त्याला. अरे म्हणलं तू गप्प ना, तू काय म्हणतोय आपल्या शिवाजी महाराजाला. इकडे मला सांग, तू शिवाजी महाराजाचा माणूस म्हणे. हो. समजा एखादा तुझ्याकडे तलवार घेऊन आला तर तू काय करशील. म्हणे मी तलवार हातात घेईन. ओके, बरोबर आहे, याला म्हणायचं क्षत्रिय. पण समजा एखादा जर शेणाचं टोपलं येऊन तुझ्या मागं लागला तर तू काय करणार.
शेणाचं टोपलं नाही, मग आपल्याला आडंगी लपावं लागेल. हा शेणाचं टोपलंय, त्याला काही इज्जत आहे का? शेणाचं टोपलं तुझ्या मागं घेऊन फिरायला लागला. मला तर तो शब्द वापरता इथं येईना म्हणून शेणाचं टोपलं मी म्हणतोय. ते कुणाच्या तरी विष्ठेचं टोपलं घेऊन तुमच्या मागे लागलाय आणि तुम्ही म्हणायला लागलात की मी त्याला तलवारीनं सामोरं जाईल. शक्य नाहीये हो, शक्य नाहीये. जेव्हा मी कीर्तन करत असतो तेव्हा तुकोबारायांनी सांगावं, पार्था पुत्री बगांडीवा बेशक वर्मी वार करी, दुष्टांना वधण्या होईना दुसरा उत्तम धर्मपरी. पाप्याच्या पितरांना मारायचं असेल तर नीती अनिती सगळं गुंडाळून ठेवावं लागतं आणि मारणं हाच खरा धर्म असतो. म्हणून उगा उगानं मी माझ्या विषयामध्ये तो विषय मांडणार आहे. पण तत्पूर्वी माझ्या मित्रांनी हा जो सुविचारांचा जागर इथं मांडलेला आहे, 10 वर्ष कमी नाही तो, 10 वर्ष. आणि ती बी चांगली माणसं आणायची आणि तीही आपल्या अंबड सारख्या शहरामध्ये सर्व समावेशक व्यासपीठ तयार करून. एखाद्या पार्टीचा जर उत्सव आपण केला तर तो 2-4 वर्ष झमझमीत चालू शकतो. पण सगळ्यांनाच बोलायचं म्हणल्यावर काय, वर्मा आली वर्मा पाला, सगळ्यांचे दुखणे बिकणे सगळं काढून त्याला इथपर्यंत आणावं लागतं. हा मोठा यज्ञ आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हा यज्ञ इथं मांडला आहे. आम्ही खूप छोटे आहोत. म्हणजे मी आज इथं तुम्ही मला उभं केलं तेव्हा उभं राहत असताना मी विचार करत होतो आणि ते बरेच कविता बिविता काय काय म्हणत होते. मी म्हणला ते आमच्याकडे मर्यादेला नेलेला रेडाच आठवला. त्याला अगोदर आमच्या गावामध्ये गळ्यात माळ बिळ घातल्या जायची, ढकचंग 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 वाजवल्या जायचं आणि मग सुरी चालवल्या जायची. काय आम्हाला गर्दीमध्ये बोलायची सवय लागली. दर्दी माणसापुढे आम्ही जास्त बोलतच नाहीत ना. जेव्हा दर्दी माणसापुढे बोलायचा प्रसंग येतो तेव्हा हातपाय लटपट लटपट करायला लागतात. म्हणून मी म्हणलो त्याचा आधार आपल्याला नाही. त्याचा आधार घेतला तर आयुष्यभर आधार घ्यावा लागेल. कारण आईपुढे आणि वडिलापुढे बापापुढे बोलत असताना हृदयाला पटेल असंच बोलावं लागतं. म्हणून माय बापांनो, जरी माझे आई वडील या लोकांमध्ये नसले तरी तुम्ही माझ्या आई वडिलांच्या ठिकाणी आहात. माझे सर इथं आलेले आहेत, अगदी शाळेत शिकवून आले. आमचे आवारे सर असतील किंवा ज्यांचं टीचिंग पाहिल्यानंतर, म्हणजे आम्ही एकच विद्यार्थी असायचं. व्याख्यानाचा विषय तो नाही, पण मायबापांना माफी मागतो आणि 1-2 मिनिटात मी हे संपवतो. तसं त्यांना मी विचारलं, बाबा तुमचा वेळ कितीचा आहे? ते म्हणजे कितीचा नाही, मोकळ्या अंगानं वकत राहा. पण थोडं जरा चांगलं बोलतं मग चालूच होतं. मायबापांना लक्षात ठेवा, काय असतं माहितीये का, तिथं गेल्यानंतर खूप लोक म्हणायला वा 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 मारा मारा. आम्हाला वाटतं आपण जगाला फसवतो. इथं आपली माणसं येतो. आपल्याला फाटक्या कपड्यामध्ये बघितलंय. विद्यापीठामध्ये आमच्या अर्थशास्त्रांचे प्राध्यापक असणारे, तिथलं मी बघितलं. एकटा माणूस विद्यापीठ बंद करू शकतो. पाणी नाही आलं, बकेटा घेऊन कुलगुरूच्या तिथं रातच्या 2 वाजता कुलगुरू म्हणला, भाव चढले का काय तुम्ही? मराठवाड्याची मातीच अशी हो. म्हणून सर्व माझ्या नात्या गोत्यातली मंडळी आहेत. आमचे कदम सर असतील, टीचिंग कसं करावं म्हणून सर जेव्हा जेव्हा कॉलेज बुडवून कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा मला तुमचा चेहरा आठवत असतो. अरे नालायका, ज्याच्यामुळे तुझं घर चालतं ते बुडून इकडे जातो काय उड्या मारायला. म्हणून सरासरी रात्रीचेच कार्यक्रम घेत असतो. आमचे सतीश भाऊ असतील, गजा या नावानं हाक मारणारा धांडासारखा आमचा मित्र असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. प्रत्येकाचं नाव घेणार नाही कारण तुम्ही ऐकायला आलेले आहात. समोरचे हे माझ्या हृदयातली वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, तर त्यांना मी नंतर बोलत राहील. तुम्हाला फक्त विषय तुम्ही ऐकायला आलेले आहात. पण आपल्या अंबडची माती काय आहे, एखादा विचार जर पुढे न्यायचा असेल तर त्याच्यासाठी किती खपावं लागतं. म्हणजे आम्ही कुठं बोलायला चाललो तर आम्ही म्हणतो बरं येण्या जाण्याचं, ड्रायव्हरचं, याचं त्याचं सगळं मिळून एवढं थोडं असं. तर ठीक आहे बाबा, तुम्ही आपले आहात, सारेच आपले असतात. मग आपले तर आपण आपला पैसा खर्च करून यायला पाहिजे का नाही? म्हणजे मला तुमचा अभिमान वाटतो. ज्या ज्या गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं ना, त्यांचं काहीच मत नसतं, बाबा रे आम्ही खऱ्या शिवबाच्या अवलादी आहेत पण आमचं कोणी ऐकाना म्हणून तू ये. जागरण गोंधळ कुणाला नको वाटतो. जागरण गोंधळ कुणाचा? नवरदेव नवरीचा. पण घालायला कोण येतो? गोंधळी. यजमान कोण आहे? कारण त्याची निष्ठा असते विचारांशी. आणि म्हणून तुम्ही आयोजक आहात, श्रोतेजन आहात, तुमची निष्ठा विचारांशी आहे.
म्हणून तुमच्या निष्ठेला सर्वप्रथम सलाम करतो, प्रणाम करतो. आणि जे काही मी बोलणार आहे ते काही तयारी करून आलेलो नाही. म्हणजे बऱ्याच जणांनी टिपणं काढलेली असतात, म्हणजे मी गोंधळातच पडलो. गोंधळात का पडावं? कारण ज्या गुरुजनांना आपल्याला बाळा अगोदर जर चांगला माणूस व्हायचा असेल, कलाकार व्हायचा असेल, तर अगोदर चांगलं माणूस झालं पाहिजे हे ज्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना आम्हाला बोध सांगावा लागावा. एवढ्या पात्रतेचे आम्ही नाही. म्हणून येत असताना अगोदरच मला घाम फुटत होता. तरी मी यांना म्हणालो होतो, ते म्हणजे नाही नाही 10 वर्ष शिवाजी महाराजाची जयंती आहे, शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या निमित्ताने एखादा नागाडा असा म्हणा गाडा वाजला की लोकांना कळतो. असो, परत एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. 10 वर्षापासून जो ज्ञानयज्ञ चालू आहे, ज्या लोकांकडे बघून, ज्या लोकांचं आयुष्य हे ग्रंथ झालं, ज्या लोकांचं आयुष्य कादंबरी झालं, ज्या लोकांचं आयुष्य हे महाकाव्य झालं, अशी माणसं तुम्ही यशवंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझ्या अंबड शहरामध्ये आणली. या तरुणांना मोबाईल पासून, गांजा गुटख्यापासून, गोव्यापासून, माव्यापासून दूर ठेवत, बाळांनो, कोणीतरी कोले नावाचा व्यक्ती इथं तुम्ही आणला, कोणीतरी गोराडे नावांचे व्यक्ती तुम्ही इथं आणावे. लक्षात ठेवा, 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा या माणसाचा एक विचार जरी आपण ऐकला तरी त्यातून प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून अशी जिवंत माणसं तुम्ही आणत आहात. आपल्या अंबडचा सुजान नागरिक घडवत आहात. आमच्या गावामध्ये घडलेली गोष्ट आहे. एका माणसाला साप चावला. साप चावल्यानंतर माणूस जाग्यावर मेला. 10वा झाला, 13वा झाला. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. रिपोर्ट आणल्यानंतर कळालं की साप बिनविषारी. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साप बिनविषारी असताना सुद्धा माणूस का मरावा? ते म्हणाले, माणूस घाबरला हो, घाबरून मेला. म्हणून मग नेमकं घाबरलं काय? हृदय घाबरलं, हात घाबरला, पाय घाबरला नाही, म्हणजे मन घाबरलं की संपतो. त्याला डॉक्टर प्रतिकार शक्ती म्हणतात. त्याला डॉक्टर म्हणतात की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. त्याला काही मन पण म्हणतात. म्हणजे मन घाबरलं की माणूस मरून जातो. म्हणून डॉक्टर ते मन घाबरू नये म्हणून एखादं इंजेक्शन निघाले का? ते नाही, तसं इंजेक्शन नाही. लक्षात ठेवा, या मनाला काजू बदाम खाऊ घालता येत नाही, आयसीयू मध्ये टाकता येत नाही, इंजेक्शन सलाईन काही लावता येत नाही. पण ते घाबरलं की माणूस मरतो. आणि सध्याच्या घडीला मृत्यू हा सगळ्यात मोठा दुःखदायक आपल्याला वाटतो. मग हे मन घाबरू नये म्हणून आपण काय करावं? मी वारकऱ्यांना सांगत असतो, ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार वाचागड्यांनो फुकटातले. बरे झाले देवा दिवारे वाजले, बरे या दुष्काळे कृपा केली, असं म्हणणाऱ्या तुकोबारायांचं त्या काळातला एकमेव असा संत आहे ज्यानं मराठी माणसाची पहिली कर्जमुक्ती करावी. आपल्या वाट्याला आलेलं सावकारीचं बाळ इंद्रायणीमध्ये वाहून द्यावं. या तुकोबारायांचं जर ज्ञान आपण वाचलं ना, मी म्हणतो आपलं मन घाबरणारच नाही. नाही तर काय, कुणीतरी आलं गाडीने कट मारून गेलं, कट मारल्या बरोबर याचा बीपी हाय झाला. डॉक्टरांनी विचारलं झालं काय? मरता मरता वाचलो. मेला का? नाही, पण आयसीयू मध्ये गेला. किती पैसे असू द्या, माणूस वाचत नाही मरण जवळ आलं म्हणजे. नाही तर सगळे आयसीयू मधले जगली असते ना, गोरगरीब मेले असते, पण आयसीयू मधली माणसं जगली असती. पण सर्वात अगोदर आयसीयू मध्ये जातात. आणि फुटपाथ वरल्या आमच्या पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचा एवढा फैलाव झाला, एकही फुटपाथ वरचा माणूस स्वाईन फ्लूने बाधित झाला नाही का? मन ज्याचं खंबीर आहे ना, त्याला औषधांची गरजच नाही. आणि म्हणून माय बापांनो, माझ्या अंबड शहराला, मी माझा शब्द वापरतोय लक्षात ठेवा, माझ्या अंबड शहराला यशवंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून तुम्हा सर्व माझ्या मित्र परिवारानं जे मन खंबीर करण्यासाठी जे औषध आहे, याला मी अमृत कुंभ म्हणतो. शिकलेल्या माणसांना समुद्र मंथन सहन होत नाही, पण त्याला मी उपमा देतोय, लक्षात असू द्या. अमृत त्याला म्हटल्या गेलं की जे पिल्यानंतर माणसाला मरणच येत नाही. आणि असे मजबूत विचार ऐकल्यानंतर
मला वाटतं आपल्या अंबड शहरातल्या तरण्याबांड पोरांचं 10 वर्षांनी आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण कर्तृत्व संपन्न त्यातला मी सोडून वर आम्ही काही केलं नाही. मला बरेच लोक विचारतो, अयो नोकरी बी सांभाळता, हे सांभाळून दमडम बी चालू आहे तुमचं, लईच ओव्हरलोड असेल तुमच्यावर, लईच जोरदार काम करता. आता ज्यांच्या घरी मी ते अक्षय त्यांच्या घरी थांबले, तुम्ही महाराज लईच काम आले बाबा तुमची, आजचा पेपर सगळं करून आले तुम्ही. म्हणलं येड्या, पिणारा माणूस तो मुहूर्त बघून जातो का? त्याला म्हणलो का आपण, हो सकाळी सकाळी उठले वा राम पहाऱ्यामध्ये आणि डायरेक्ट देशी दारूच्या दुकानावरच गेले बाबा. तो विचार करीना काळा वेळाचा. वाईट गोष्ट करत असताना सुद्धा तो काळा वेळाचा विचार करत नाही. मग चांगली गोष्ट करत असताना हे व्यसन असतं. कोणी कुणावर उपकार करत नाही. उपकार करणारी माणसं ही फोटोमध्ये जाऊन बसली. व्यसन आहे व्यसन. व्यसनाशिवाय शक्यच नाही आहे. किती सांगा, दुपार झाली ना ते म्हणतो बापा शपथ मी सोडली बरं का, आणि संध्याकाळ झाली की हळूहळू पावलं तिकडे जात. अब आमच्या सारख्या त्या बायकांना 2दा आत्महत्याचा प्रयत्न करावा. सोडता आलं नाही. लक्षात ठेवा. का सोडता आलं नाही? कारण जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपले गुरुजन आपल्याला जे विचार देतात ना, म्हणजे आम्ही शिकत असताना गोविंदपूर तांड्यावरती सावित्रीबाई चव्हाण नावाची एक बाई आहे, जी आंधळी आहे. नवऱ्यानं दुसरं लग्न करण्याकरिता तिच्या डोळ्यामध्ये ऍसिड टाकलंय. तिचे डोळे लोंबकाळत होते. आणि आम्ही मुंबईमध्ये गेलेली एक बंजारन बाई आहे, 2001 ची गोष्ट सांगतो. बंजारन बाई आहे आणि तिला आम्हाला शोधायचं, ती काही मिळालीच नाही. पण ही सावित्री देसाई मिळाली. आम्ही कोण पेपर वाटणारे होते. मग हे असे आमचे गुरुजन जे होते 20-20 रुपये जमा करायचे आणि तिला निवडून द्यायचे. मला म्हणायचंय काय, हे व्यसन तुम्हाला शांत बसू देणार नाही. 15 दिवसामध्ये 2 मृत्यू पाहणार आम्ही माणूस. 20 एप्रिलला ऍक्सिडेंट व्हावा, गाडीनं 5 पलट्या खाव्यानं आतले चारीच्या चारी जिवंत राहावे, हा निसर्गाचा आणि शिवकार्याचा चमत्कार मी मानतो. भले देव असेल नसेल. त्यानंतर 2 मेला 200 मुलांवरती राजगडाच्या पायथ्याला आघ्या मावळानं हमला करावा आणि माझ्या शिबिरातले विद्यार्थी वाचवण्याकरिता जीवाचा पोट करून सगळी तळवट टाकणं, हे टाकणं. तिथल्या गुंजावणे गावातल्या बाईनं माझ्या चेहऱ्यावरचे 97 आघ्या मोहळाचे काठी काढले. तरी मी मेलो नाही बरं. ऍम्ब्युलन्सला फोन केला, शिवभक्तांना फोन केला. 10 मिनिटांमध्ये तर सारे तिथं हजर झाले. 2 मेची गोष्ट आहे. टीव्हीवर चॅनलवरती सगळीकडे बातम्या चालू होत्या. तो पत्रकार आला, म्हणला आता आम्हाला सलाईन बिलाईन लावलेल्या आहे. ते म्हणतो आता कसं वाटतं? घुसणाऱ्या 7 वर्ष आमचं घुसकट निघालं. बालसंस्कार शिबिर आम्ही ह्या गडावर कर त्या गडावर कर, तेव्हा तू नाही आला ना, आता आला होईल. नाही आमचं काम असतं. सांगू नको म्हणलो, तुझं काय काम असतं? नाही तू बातमी देऊन करणार काय? शिवाजी महाराजाच्या गडावर कुणी लेकरं बाळ घेऊन जाऊ नका. अरे मग दारूच्या पार्ट्या होतील तिथं. अरे जेव्हा आम्ही चांगलं काम करतोय तेव्हा तुला यायला बनत नाही का? तुला TRP मिळणार नाही. आणि आमच्या दुर्दैवानं, आमच्या पापानं त्या टी-शर्टला प्रिंट जी होती तिचा वास आल्यानंतर त्या माशानं यावं आणि शहरातल्या माणसानं घाबरून, त्या मुलांनी घाबरून 2-4 माशा माराव्यात. चांगलं काम कराल ना, 97 काटे म्हणजे 100-125 माशा चावलेला माणूस जिवंत उभा राहू शकतो. ही शिवकार्याची पावर असते. लक्षात ठेवा. देव कोणी पाहिला? मी तर म्हणत असतो देवळातही जाऊ नका, उपवासही धरू नका, काही धरू नका. कारण माझे कबीरजी म्हणतात, मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, कहता कबीरा सुन भाई साधो सब सासोई सास में. कबीरजी म्हणतात देव मंदिरात नाही, मस्जिदीत नाही, काबा नाही, कैलास नाही, श्वासात आहे. श्वास दिला कोणी हो? मराठी माणूस पटकन म्हणतो देवानं. देवानं दिला असता तर आईला पथ्य पाळण्याची गरज होती का?
तिने WWF खेळावं, कबड्डी खेळावी, हुतू खेळावं. आपण आईच्या पोटामध्ये असताना तिला पथ्य का पाळावे वाटले? लक्षात ठेवा, कधीतरी जन्म देणाऱ्या आईचा त्रास तुम्ही पहा. सांगा ना, जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा तिनं जेवढा श्वास घ्यावा तेवढा श्वास पोटामध्ये नसताना सुद्धा ती घेते. म्हणजे तिचं लिमिट ठरलेलं आहे. मग पोटामध्ये असताना आपल्यासाठीचा एक्स्ट्राचा श्वास तिनं घ्यावा का नाही? माय बापांनो, यातून मला फक्त एवढं सांगायचं, नका मानू देवाला, हरकत नाही, देवाला मानणारे आम्ही आहोत. देव देव म्हणजे तरी काय? आमच्यासाठी रायगडावरचा देव, म्हणून माझ्या खिशामध्ये नियमितपणे रायगडाची माती असते. पण कमीत कमी तुमच्या घरामध्ये तुम्हाला ताप आल्यानंतर तुमच्या उशाला बसणारी आई आणि आस्व ढाळणारी आई, हिला जर देव मानून तुम्ही पूजलं ना, गरज नाही हो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये लोक बरेच म्हणतात, जरी 33 कोटी देव असले तर मी त्यांना म्हणत असतो, पांडुरंगाला काय यावं लागलं रे? म्हणे पुंडलिका म्हणून. पुंडलिकाने 33 कोटी देवातल्या कोणत्या देवाची सेवा केली? कबीरजी हेच म्हणतात, काकात कळसा आणि गावाला वळसा. देव घरात आहे पण त्याच्याकडे लक्ष नाही, म्हणून आत्मिक समाधान नाही. देव देव म्हणून तरी काय, अध्यात्म तरी काय असतं? तुम्ही इथं आज आल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा, आमच्यासारख्या माणसांचा सन्मान करावा आणि सभ्यतेनं पुढे बसावं का? जा बरं दारूच्या गुत्त्यावरती एवढी माणसं शांत बसलेली आहेत का? मी आता तुम्ही जे शांत बसलोय ना, हे तुमच्या आयुष्यातलं अध्यात्म त्याला समजतं. आणि म्हणून मायबापांनो, आता मात्र मी माझ्या विषयावरती येतो. परत एकदा आदरणीय साहेब असतील, नाडे साहेब असतील, सतीश भाऊ असतील, आमचे भंडी साहेब असतील, आपले परममित्र असणारे आमचे पंडितराव असतील, सर्व नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाचं जेवढं ज्ञान मला आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. मीही याच मंत्र्याचा आहे बरं. कसं आहे, काय समर्थ रामदास स्वामी सांगून गेले नाही की फक्त माझ्या एकट्यालाच शिवाजी महाराजाचा गुरु माना. मी या माणसाला याकरिता मानतो बरं का, या माणसाला याकरिता मानतो कारण या माणसानं शिवाजी शब्द उच्चारलाच नाही. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. सांगा बरं, एक गीत खूप सुंदर लिहिलेलं आहे बघा आपल्या स्वातंत्र्य काळामध्ये. कोणतं? सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ज्या व्यक्तीनं, ज्या इक्बालनं हे गीत लिहावं, त्या इक्बालनं जे राष्ट्र भारतातून वेगळं होईल मुस्लिमांचं, त्याला पाकिस्तान असं नाव द्यावं. ज्या इक्बालने पाकिस्तान नाव सुचवलं, तो इक्बाल काय म्हणतोय? सारे जहां से अच्छा. कधी त्या इक्बालला आपण शिव्या घातल्यात का? माहित नसतं ना. म्हणून इथं तरणेबाण पोरं जे जमा झालेत ना, त्यांना मी विनंती करतो, वावळ तुम्हाला सांगतो म्हणून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. वावळ पेशंट आहे हो, तुम्ही डॉक्टर आहे. डॉक्टरांनी तो तपासायचा असतो आणि तपासल्यानंतर त्याच्या विचाराचं निदान करायचं आणि मग ते विचार ग्रहण करायचे. बरोबर? हे आम्ही सांगणारे म्हणजे कोण? आमच्यात आणि तुमच्यात 1-1.5 तासाचं अंतर असतं. फक्त अंतर एवढंच आहे, आम्ही बोल एवढे असतो आणि तुम्ही श्रवण करणारे असतो. आणि म्हणून कोणत्याही साधू संताला त्याचं काहीच वाईट नसतं बरं का. त्याचे नंतर आलेले जे आहेत ना, ते त्याला वाईट करतात. आणि म्हणून मी कित्येकदा तरी तरण्याबाण पोरांना सांगत असतो, बाळांनो, बाबासाहेब असतील, शिवाजी महाराज असतील, अशा महापुरुषांचं चरित्र उद्ध्वस्त करायला कोण्या शत्रूची गरज नाही. जर आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे शिवभक्त म्हणून घेत असू, बाबासाहेबांचे भीमसैनिक म्हणून घेत असू, आपण वागतो कसं, बोलतो कसं, चालतो कसं, यावर त्यांचं भवितव्य अवलंबून. म्हणजे मी
स्वतःला शिवसैनिक म्हणायचो. माझ्या गाडीवरती मस्त शिवाजी महाराजांचा फोटो असणार आहे, खाली सगळं आहे. अहो मी इंदापूरची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी कीर्तनाला गेलेलो आहे आणि कीर्तनाला गेलो असताना ज्या घरामध्ये आम्ही भोजनाला थांबलोय ना, M.Com फर्स्ट इयर करणारी पोरगी आहे, सुंदर, अक्षर सुंदर, ज्ञान सुंदर, पण बापानं तिचं शिक्षण थांबवलं. मी विचारलं, दादा असं का हो? मुलीचं स्वप्न आहे CA होण्याचं. ते म्हणजे शेजारच्याचं घर पहा. शेजारी छान घर होतं, भिंतीवरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो होता, पुढे सिंहासनासारखी खुर्ची ठेवलेली आहे आणि त्यावरती शिवाजी महाराज विराजमान झालेले. कोण? वर्तमान शिवाजी महाराज. दाढी बिडी कोरलेली, कुंडल बिंडल घातलेले, छान पैकी छान चंद्रपूर बिंद्रपूर लावलेली, पायावर घडी घातलेली आहे. मी म्हणलं, हे तर शिवभक्ताचं घर दिसतंय. हे घर का दाखवता? या घराचा तुमच्या मुलीचं शिक्षण सोडण्याचा संबंध काय? ते म्हणले, या मुलानं माझ्या मुलीचं जगणं हराम केलंय हो. पाठलाग करतोय. त्याच्या आईवडिलांना सांगून बघितलंय, मुलीला म्हणतोय वारंवार, माझ्याशी जर लग्न केलं नाही तर तुझ्या घरच्यांना मी सोडणार नाही. सांगा ना माझ्या बापांना, सांगा ना. गळ्यामध्ये शिवाजी महाराजाचा गंडा घालून, भिंतीवरती शिवाजी महाराज लावून आपण फक्त फॅशन म्हणून त्याला लावतोय. उपयोग काय? आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीला आपल्यामुळं कसलं प्रेम. तिला जर अर्धवट शिक्षण सोडावं लागत असेल, अशी माणसं जागी झाली पाहिजे बरं का. ती वाईट नाही, वाईट नाहीये. गावातला किस्सा आहे. चव्हाट्यावरती काही पोरं बसलेली टवाळक्या करते, तेवढ्यात त्यांच्याकडून एक जीन्स पॅन्ट घातलेली पोरगी आली, सगळी पोरगी. ते म्हणले, काय महाल आहे. मुलांची भाषा बघा, गावात कधी दिसली नाही. तिचा पाठलाग एकानं सुरू केला. नेमकी ती त्याच्या गल्लीत शिरली. अरे ही तर माझ्या गल्लीतली पाहुणी आहे, याला बायको म्हणून मिळाले तर आयुष्य मला बेलवर. ती नेमकी त्याच्या घरामध्ये शिरली. अरे ही तर माझीच पाहुणी आहे. त्यानं बैठक घरात जावं, पाहावं, दिसली नाही. स्वयंपाक घरात डोकून पाहावं, आई मेथीची भाजी निसत बसलेली आहे आणि तिच्या मांडीला मांडी देऊन ती तरुणी बसली. त्याला वाटलं, आईचा मी लाडका लेक, आईला मागणं घातलं ना आणि ही एवढी सुंदर मुलगी बायको म्हणून मिळाली ना, आयुष्य मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही. सहज आईची नजर वर जावी, आईनं म्हणावं, अरे बाळा कुठं गेला होता? आपल्या सखू मावशीची पोरगी आहे, पुण्याला इंजिनिअरिंग करते. 4 पाऊल मागे आलो, 2 दिवस दिसलंच नाही. आणि 3ऱ्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा त्या तरुणीच्या डोळ्यात डोळा घालण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती. आता सांगा, चौकामध्ये बसून दुसऱ्यांच्या मुलीला टॉन्ट मारणारा मुलगा जेव्हा याला कळतं ही आपली मावस बहीण आहे, तेव्हा तो नजरेला नजर भिडवत नाही. याचा अर्थ तुमचा हे वाईट काम करणाऱ्या मुलांचा बोनमेरो सडलेला नाहीये. मातीचे डोळे यांना आकार देणारा कुंभार यांच्या आयुष्यामध्ये आला नाही म्हणून यांच्या आयुष्याचं चिखल झालं. मग यांच्या आयुष्याला आकार द्यायचा कोणी? मी बऱ्याचदा म्हणत असतो, आमच्यासारख्या शिक्षक लोकांना पगारी एवढ्या झाल्यात ना, ते खर्च कुठं करावा म्हणून कळाना. म्हणून पुण्यातले शिक्षक पनवेलला रात्र झाली की त्यांचं श्रमसंस्कार शिबिर सुरू होतं. लक्षात ठेवा, कंपनीमध्ये काम करणारा माणूस जर घरी आला, मी येत असताना त्यांनी 2 पॅक टाकून आला तर लोक त्याला नाव ठेवत नाही. पण शिक्षक हा पेशा आहे, जसा आई हा पेशा आहे. 24 तासाचा पगार त्याला मिळतो, 5 तासाचा नव्हे. मग माझा विद्यार्थी मला शाळेमध्ये त्यांनी सर म्हणायला पाहिजे आणि बाहेर आहे वावळ इकडे ये म्हणायला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगू का? येत असताना माझे आदरणीय गुरुजन मला भेटले. सरांच्या त्यांनी लपवलं बरं का, पण धूर निघताना मला दिसला. मला माहिती आहे 4 वाजता काय कोणी अगरबत्ती लावत नाही. लक्षात ठेवा, माय बापा माणूस आहे, कधीतरी त्याला वाटत असेल. पण त्यांना हे कळालं, अरे हे मॉडेल आपण असं तयार केलंय ना, याच्या चौकटीमध्ये हा धूर बसतच नाही. फक्त त्यांनी मला बेसलक केलं. माझ्या जीवस्य कंठस्थ असणारे ज्यांना मी देवासारखं पुजावं. मला म्हणायचंय काय की माय बापांनो लक्षात ठेवा, शिवरायांच्या भूमीमध्ये जाऊन आमच्या सारख्यानं घ्यावं काय?
निष्ठा आणि संस्कार घ्यावे. तो सारं द्यायला लागलेत लोक. लग्नामध्ये सारं दिल्या जातं, फ्रीज ब्रीज हे ते सगळं दिल्या जातं, पण संस्काराची शिदोरी कुठे आहे? अरे आपण फक्त वरून कशी दिसतं हे पाहतोय. आणि म्हणून ही संस्काराची शिदोरी 16व्या शतकामध्ये एका 16 वर्षाच्या पोराला ज्याने दिली ना, त्याचं नाव जगद्गुरु. परत मी म्हणतोय, लक्षात ठेवा, घरी गेल्यानंतर गाथेतलं पायिक प्रकरण काढा. आणि पायिक प्रकरण काढल्यान आम्ही गाथा वर्षानुवर्ष बांधून ठेवली बरं का लाल कपड्यामध्ये. इथं आलेल्या 70% माणसाला गाथा माहीतच नसणार आहे. देवा शपथ सांग. का? कारण ते आपलं क्षेत्र नाहीये ना. अरे तुम्ही 10वीला 5वीला 7वीला 8वीला तुकाराम महाराजांच्या कविता शिकता, प्रश्नांची उत्तरं लिहिता, तसं काय म्हणता तुमचं क्षेत्र नाहीये? हे मनात आपले जे सडके विचार बसलेत ना, की हे ग्रंथ हे सारे म्हाताऱ्या कोताऱ्यांचे नाही हो. मी तर हजाराला म्हणत असतो, त्या राईट बंधूला विमानाची कल्पना कशी सुचली असेल. आपण साऱ्या आपल्या महापुरुषांना देव करून टाकलंय. राम जर अयोध्येत जन्माला आला असेल आणि जाताना जर तो सेतू बनवत असेल, लंका सुद्धा जशाच तशी असेल, तर तो काय वाल्मिक पांडुरीने गेला होता काय बघायला? बघा, जगामध्ये कोणतीच गोष्ट 100% खोटी नसते. 1% का होईना खरी असते. आणि मग त्याच्यावरती हे सगळ्या कल्पना उभा राहतात. जे देव मानत होते त्यांना त्याला देव मानलं, देव घरात कैद करून टाकलं, तो राम राम राहिला. ज्याला मानायचं नव्हतं ते आपला धिंगाणा घालत गेले. आणि त्या इंग्रजांनी एवढं सारा ठेवा घेतलाय. आणि त्यांनी इथं यावं, संस्कृत भाषा शिकावी. मी तर म्हणतो त्या राईट बंधूंना उडणारे पक्षी दिसले नसतील. का दिसले नसतील? त्याच्या बाबजाद्यांना दिसले नाही का? पक्षाची उडण्याची काय तुलना केली असेल? तो म्हणला असेल, राम जर जन्माला येत असेल, अयोध्येमध्ये जर असेल, तर हा राम देवबीव काही नाही, माणूस असणार आहे. फक्त यांना इतिहास लिहिता आला नाही. विचार करायला लागले ना ते दोघं भाऊ. विमान बनवावं, सुरुवातीला 7 वर्षाच्या परिश्रमानंतर फक्त 20 फूटच उडावं. 7 वर्ष परिश्रम घ्यावे लागले, फक्त 20 फूट उडालं. दोघं भाऊ नाचायला लागले. गावातले लोक म्हणले, मोकारेत का काय? 7 वर्ष परिश्रम केलं, ते फक्त 20 फूट उडालं, गेलं ना जळून. कोण म्हणतायत? माझ्यासारखे पाहणारे. आनंद आपण साजरा करतो. मराठी माणूस एवढा सभ्य असतो की रस्त्यामध्ये भांडण लागलं ना, की ती जीवाची पर्वा न करता भांडण सोडवायला जातो. बरोबर आहे? नाही जात हो, तो हिरमुड होतो त्याचा. नुसतेच ते शिव्या द्यायला लागले, मारामाऱ्या नाही खेळल्या ना, आपला हिरमोड होऊन जातो. म्हणजे काय राव, नुसताच मोकार वेळ वाया गेला. आपल्याला वाटतं त्यांनी दगड घ्यावं, डोकं फोडावे, जबरदस्त व्हावं, एखादा फोन पडावा आणि मग मित्राकडे वावळणी जावं आणि सांगावं, काय जबरदस्त मारामाऱ्या बघून आलो ना, आई शपथ. मी म्हणत असतो, देवानं आपल्याला 2 सूचक दिले. कोणते? एक आपल्या हाताची नखं आणि दुसरी डोक्याची केस. मरेपर्यंत वाढत राहतात, ते कापावे लागतात. जो नेहमी कापत राहतो ना, त्याची माणूस बनण्याची प्रक्रिया निरंतर चालते. मला हे काही कळतच नाही. ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक उचलण्याऐवजी बघायला थांबतात बरं. म्हणजे आमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते कळालं आम्हाला, केवढा मोठा महाराज असला कसला जरी असला तरी लोक म्हणतात. मला यातून एवढं सांगायचं आहे की 16व्या शतकामध्ये एक पोरगा आहे. आता हा वादाचा विषय की शिवाजी महाराजांना राम कृष्ण हे काही माहित नाही. मी तर म्हणत असतो, आपले पोरं कुत्र्या मांजऱ्यापासून जर बोध घेत असतील, तर ह्या रामायण महाभारताच्या जरी भाकड कथा असल्या तर ते एखादा बोध घेत असेल ना. समजा परंपरा तरी मानत असेल, त्याच्या आईने सांगितलं असेल, बाळा बाबाजी राजे भोसले, मालोजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले हे दिवस उगवला की युद्धाला जायचे आणि दिवस मावळला की युद्धाहून यायचे. त्यांना वीर म्हटल्या जायचे. आणि त्या काळामध्ये दरोडेखोर सुद्धा होते. अंधार झाला की दरोडा टाकायला यायचे, उजेड झाला की पळून जायचे. माझा बापाचा वीरतेचा विचार त्या 16 वर्षाच्या पोरानं घ्यावा का दरोडेखोरांचा? 16 वर्षाचं पोरग वीरतेचाच विचार घेईल ना. मग हा तुम्ही ज्याला गनिमी कावा म्हणता, हे आला कुठून? ही तर गंमत आहे. आईनं काला ठेवला मुलासाठी. जाताना शहाण्या माणसाला सांगितलं, बाबा रे, हा जो काला आहे ना काला, माझा बाळ उठला की त्याला खाऊ घाल.
400 वर्ष झाले तो कालाच्या बाळाच्या तोंडात गेलाच नाही. पाईक प्रकरणामध्ये हे सगळा उलगडा होतो. काय उलगडा? गनिमी काव्याचं सूत्र पाईक प्रकरणामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा अभंग पा. पाईक तो जाणे पायकीचा भाव, लग बग ठाव चोरवा, आपणा राखोनी ठकावे अनेक, घ्यावे सकळीक हिरोनिया, येऊन येती लाग लागून येती माग, पाईका त्या जग स्वामी म्हणे. ऐसे जन केले पाईके पाईक, जया कोणी भीक न घालती, तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, बडिया तो नाईक त्रिलोकीचा. म्हणजे आपणा राखोनी ठकावे अनेक, घ्यावे सकळीक हिरोनिया, येऊन येती लाग लागून येती माग, जोडून दाखवा होतं. म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायचं, दुसरीकडे तुकोबारायांना जगद्गुरु म्हणायचं. दोघातलं अंतर फक्त 2 कोसाचं आहे. अहो कागदपत्र उपलब्ध आहेत. शिवाजी राजानं वेळोवेळी तिथले जानोजी भोसले नावाचे जे कारभारी होते ना, तुकोबारायांबद्दल विचारपूस केलेली आहे. मग विचारपूस केलेली आहे, मग त्यांची गळाभेट कुठं झाली? गळाभेट व्हायला पाहिजे, ते गुरु मानायला पाहिजे म्हणा, त्यांनी गंडा बांधायला पाहिजे. ते आपल्या एवढे ना ठाळ नव्हते. म्हणजे एखाद्या वेड्या माणसानं जरी त्यांना सरळ रस्ता दाखवला ना, तर शिवाजी महाराज एवढे नम्र आहेत का? कारण शिवाजी महाराजांचा इतिहास हा लवाळाचा आहे. महापुरे ताबट वृक्ष जाती लव्हाळे जगती. आपली गुरु म्हणतात मोडेल पण वाकणार नाही. अरे घुसणाऱ्या, मोडल्यानंतर वाकायला राहणार आहेस का? कळा ना. शिवाजी महाराजांचा इतिहास हा 4 पावलं मागं येण्याचा आहे. महाराजांना माहिती होतं, उंच झेप घ्यायची असेल ना तर 4 पावलं मागं घ्यावं लागतं. मिर्झा राजा जयसिंग सिंह त्यांनी पुरंदरचा तह करावा, म्हणजे हे 4 पावलं मागं येणंच आहे. पण त्याच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे, त्याच्याकडे विचारांचा ठेवा पाहिजे, त्याच्याकडे असेच सवंगडी पाहिजे की ज्यांच्याकडे निष्ठा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या पाईक प्रकरणामध्ये शिवरायांचं दर्शन सापडलं. मी अनेक पुस्तकं वाचली, मला या छत्रपती शब्दाची उत्पत्ती सापडत नाही. तुमच्या इथं बसलेल्या लोकांना जर ती सापडली असेल तर कृपा करून मला सांगा. महाराजांच्या अगोदर देवगिरीचे राजे झाले, विजयनगरचं साम्राज्य झालं, अनेक राजे झाले. म्हणजे 7 वाहनापासून इसवी सन पूर्व 74 पासून महाराष्ट्राचा इतिहास सापडतोय. ते शालिवान राजे असतील, वाकाटक असतील, कदंब असतील, चालुक्य असतील, यांच्यापासून सुरुवात झाली. मग हळूहळू सुलतान यायला लागले. 11व्या शतकामध्ये यादवांचं साम्राज्य उभारलं, पण कुणीच स्वतःला छत्रपती म्हटलं नाही. छत्रपती शब्द अचानक आला कसा? शासकीय गाथेमध्ये 1884 क्रमांकाचा अभंग आहे. शिव तुझे नाम धारिले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासे की. पण त्याला वारकऱ्यांनी प्रक्षिप्त मांडलं. मी म्हणतो जगामध्ये कोणतीच गोष्ट 100% खोटी नसते. घरामध्ये साप निघला ना, तो दारापर्यंत येऊस तर एवढा होतो, कॉलेजमध्ये जाऊस तर एवढा होतो, आणि दुसऱ्या गावाला तो जर माणूस गेला आणि ती घटना सांगायला लागली, आज सकाळी आमच्या घरात काय झालं, तर एवढा होतो. माणसाचा स्वभाव असतो. पण साप निघाला ही घटना खरी. जर अभंगाचे बाकीचे चरण सोडले तर छत्रपती सूत्र विश्वासे की हे छत्रपती शब्दाची जर उत्पत्ती आपण मांडली तर त्यानंतर कुठंच तो सापडत नाही. छत्रपती शब्द आणि पाईक शब्द एकमेकांना पूरक आहे. पाईक म्हणजे कोण? तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पाईक जतन करीत असे. तुकाराम महाराज म्हणतात पाईक म्हणजे कोण हो? त्यांच्या पुढे त्या मारुती रायाचा आदर्श होता. लक्षात ठेवा, हे स्वराज्य म्हणजे रयतेच आहे. शिवाजी महाराजांना रक्ताचं पाणी हाडाची काळ करावी, मग त्यांना अधिकार होता शिवराज्य म्हणावं याला. पण त्यांनी स्वराज्य म्हटलं. अरे शिवाजी कोण? शूद्र आहे. शिवाजी कोण? शुल्लक आहे. इथं शिवाजी महत्वाचा नाही, मराठी माणसाचा स्वाभिमान महत्वाचा आहे. म्हणून उद्या त्याला जर शिवाजी जरी नसले तरी संभाजी जरी नसले तरी 18 पगड जातीची माणसं होतीच की हो. त्या औरंगजेबाचा काफिया खान नावाचा जो इतिहासकार आहे तो आपल्या आलमगीर नावाच्या ग्रंथामध्ये लिहितोय कि आलमगीर कहता था या खुदा दुश्मन दिया तो कैसा दिया, ना मरता है ना मारता है ना मरने देता है.
अतिशोक्ती जरी असेल तरी हे खरं आहे. औरंगजेबाला 1707 मध्ये मरावंसं वाटलं का? नाही. का? कारण काम अधुरं राहिलंय. संभाजी नाहीये, राजाराम पळून गेलेला आहे, पण तरी सुद्धा यांचं स्वराज्य का टिकतं? जर ते शिवराज्य असतं तर संपलं होतं. पण स्वराज्य म्हणजे जोपर्यंत शेवटचा मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत स्वराज्य. म्हणून मायबापांनो फक्त तलवारी कापला नाही तर बरीच लोक रंगून सांगतात महाराज निघाले. मापच्या खानाला बोलवलं, मग लगेच महाराजांनी बिछवा काढला, लगेच टार टार टार, लगेच कोथळा बाहेर काढला. वा वा वा, तू होता का तिथं? कळतच नाही. अरे कौर कोथळे काढतात, लोकांना अपेंडिक्स व्हायला लागले. त्यांनी कोथळा येतो ऐकू. अरे कोथळा काढल्यानंतर शिवाजी महाराजांना किती तास डीजे वाजवला आणि किती बाटल्या रिचवल्या ते सांगा. त्यांनी अभ्यास केला होता, ते मिरिट मध्ये आले, पण त्यांचं जे गुणगान चाललंय ना, हे आपले पोरं 10वीला पोरग पास झालं ना, माझ्याकडे 11वीला आलेलं पोरग, एक सुंदरराव बापाचं नाव असणारं पोरग फॉर्च्युनर घेऊन यायचं. काटे परिवारात कधी बापाचं सु नाव आहे ना सुंदररावचं, कधी पहिला उकार द्यायचं, कधी दुसरा द्यायचं. मी शाबास, काय भवितव्य जोरात आहे. हे असलं वेड्याचं सोंग पांघरून आम्ही का दारोदार फिरायला लागलो. माझ्याकडे दिव्यराज वहाळ नावाचा विद्यार्थी, बाप जबलपूरला आहे, आई पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास 1 अधिकारी आहे. आणि पोराला सहज बघता बघता लक्षात आलो त्याचे सगळे जबडे सरळले जातो. मॉडर्न शाळेमध्ये पोरग 6वी पासून गुटखा खात. डी.वाय. पाटील हॉस्पिटलला नेल्यानंतर कळालं या पोराला प्रारंभिक स्टेप आहे त्याची, कॅन्सर. त्या राष्ट्रीमध्ये 3 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय. पण बंगला ज्याच्याकरिता बांधला तो जगणारच नाही, उपयोग काय बंगल्याचा? म्हणून मायबापांना मी सांगत असतो, गड्यांनो आपण 2 पैसे कमी कमवू. कारण शिवाजी महाराजांना स्वतःकरिता ना सोनेरी महल बनवला ना शीश महल बनवला, पण शिवाजी महाराजांना आपल्याकरिता एवढं कबाड ठेवलंय, फक्त ते वेचणं बाकी आणि ते वेचून इतरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. म्हणून मी कधीही वादात पडत नसतो. लोक कन्फ्युज होतात, हा नेमका कोणत्या विचाराचा? आपल्याकडे सवय लागली, एक तर वर म्हणा नाही तर वधू म्हणा. मधला अंतरपाठ धरणारा लक्षात धरायचाच नाही, जुळवणारा लक्षात धरायचाच नाही. लग्न जुळवणारा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय त्यांचा संसार काय सुखाचा होतो का? म्हणून गुरुजी म्हणून माझी भूमिका ही आहे की यांच्यातला संसार सुखाचा झाला पाहिजे, आपल्याला अंतरपाठ धरता आला पाहिजे, तरच गुरुजी आहे. आता इकडे आग लावतो तिकडे पाणी टाकतो, उपयोग काय? म्हणून साहेब मी म्हणालो, रामदासी जेवढे का जवळीचे वाटावे, कारण त्यांनी माझ्या शिवरायांना शिवराय म्हणाले, ते काही म्हणून गेले नाही. किती सुंदर विचार आहे. डोळे बंद करा, प्रार्थना म्हणा. माणूस रडतो. मी आता शिवसंकल्प युवक शिबिर आमचं संपन्न झालं, आम्ही त्या टकमक टोकावरती पोरं बसवली होती, 150 पोरं रडत होती सूर्यास्त पाहून. मी म्हणालो, बाळांनो, हा तो सूर्यास्त आहे जो शिवाजी महाराजांना बघितला. यात काही खोटं आहे का? आपण त्यांच्या लक्षातच येईना ना, मोबाईलच्या राड्यामध्ये, बाकीच्या राड्यामध्ये. अरे आपण त्या जाग्यावर उभा आहे, त्या जाग्यावर शिवाजी महाराजांचं पाऊल पडलंय. तोच सूर्यास्त आहे जो शिवाजी महाराज बघत होते. असं म्हणल्याबरोबर आणि नंतर संमोहनामध्ये नेऊन मुलांना तो प्राचीन इतिहास सांगितल्यानंतर ढसाढसा मुलं रडली. याचा अर्थ ती मुलं वाईट नाहीत, पण त्यांना घडवणारा भेटला नाही. आता गुंठ्यांचा स्वाभिमान असणारी पोरं, त्यातली 13 मुलं मिलिटरीमध्ये जावी, आणखीन काय पाहिजे? लक्षात ठेवा, जे 16व्या शतकामध्ये तुकोबारायांनी शिवरायांकरिता खजाना ठेवलाय ना, तो राहिलेला खजाना आपल्या पोरांपर्यंत गेला पाहिजे ना. आम्हाला अशा माणसाचा खूप राग येतो जे शिट्ट्या मारतात ना, व्याख्यान ऐकताना पिचकाऱ्या मारतात. कळतच नाही मला, अहो तुम्ही नेमकं कोण? शिवाजी महाराजाचे भक्त व्हा, नाही तर तुकाराम महाराजाचे भक्त व्हा. दोघांनी गायछाप खाल्ली नाही, तंबाखू खाल्ली नाही, काहीच नाही.
तुकाराम महाराज ऐसे संत झाले कळी, तुडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे, भांग ओढविली भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. तुकाराम महाराज सांगतात, वो वावळ कोण आहे? आत्मिक समाधान मिळत नाही. हे फक्त नाटकं आपली चालली आहेत ना, आणि त्याच्यामुळे आपला बीपी हाय होतो. बीपी जर हाय होऊन द्यायचा नसेल तर कधीतरी दुसऱ्याचं दुःख पाहून एकदा रडा, म्हणजे तुम्हाला कळेल. आपण आपल्याकरिता रडलो ना, आपला बीपी 101% हाय झाल्याशिवाय राहत नाही. पण दुसऱ्याकरिता जर आपण डोळ्यातून अश्रू काढले तर लक्षात ठेवा, आपला हृदय जे ना, हृदयाची स्पंदनं नॉर्मल वरती असतात. आणि तुकाराम महाराज त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हेच सांगत होते. त्यातले इतिहासाचे काही पुरावे असे आहेत की महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी वर्षासन द्यावं. त्यांचे चिरंजीव जे आहेत ना, तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव महाराज यांना 1674 मध्ये वर्षासन दिल्याचे पुरावे. याचा अर्थ तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध आहे. त्यानंतर वारीला ससैन्य संरक्षण दिल्याचा उल्लेख आहे संभाजी महाराजांना. नारायण बाबांनी त्यांच्याकडे जावं. जे राजारावांचे चिरंजीव आहेत ना, दुसरे शिवाजी, त्यांनी येळवंडी नावाचं गाव दिलेलं आहे. शाहू महाराजांनी अख्खं देऊगाव दत्तक दिलंय. जर त्या घराण्याशी शिवाजी महाराजांचा संबंधच आला नसेल तर मग हे देणं काय? लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या मागे ही जी 12 मावळातलीच माणसं का उभी राहिली? 12 मावळ म्हणजे नाणे मावळ, अंदर मावळ, पवन मावळ, घोटन मावळ, मुसे मावळ, मुठे मावळ, गुंजन मावळ, कुर्यात मावळ, वेळवंड मावळ, शिरवळ मावळ, हिरडस मावळ, जुने मावळ. त्या मावळातल्या लोकांनाच मावळत माहिती. या 12 मावळातूनच औरंगजेब म्हणतोय, शिवा को एक पोलाद दिल आदमी कहां से मिलते. त्या 12 मावळातूनच का मिळावे? आपल्याकडून का तयार झाला नाही एखादा? जसे राजगुरु नगर मधून भगतसिंगाकडे गेले की नाही? विचारांचा ठेवा असल्याशिवाय माणूस पेटून उठतच नाही हो. लक्षात ठेवा, त्यांचा अभंग असा आहे, गीता गोळ्या बाण साहिले उडी मार, वर्षता अपार वृष्टीवरी, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडण शोभा दावी. तुकाराम महाराज म्हणतात, लक्षात ठेवा, जर पाईक व्हायचा असेल, मावळा व्हायचा असेल तर तुमच्यावर गोळ्या बाणांचा वर्षाव होईल, पाऊस पडेल, तो सहन करावा लागेल. तुम्हाला स्वामी जेव्हा संकटात असेल तेव्हा पुढे जावं लागेल. आणि त्या बलिदानातून जो मंडन म्हणजे अलंकार तुमच्या कुळाला मिळणार आहे तो चिरकालासाठी असणार आहे. आणि तुका म्हणे, या सिद्धांताच्या खुणा जाणे तो शहाणा करीतो, पाईकाच्या भंगामध्ये. आणि म्हणून मायबापांनो, शिवाजी महाराजांचं तुकाराम महाराजांचं नातं आपल्याला उलगडावं लागेल. मी म्हणालो, गनिमी काव्याचा उगम कसा व्हावा? एखादा पोरगा त्याचे आई वडील जर भजत असतील देवादिकांना आणि तो अचानक युद्धतंत्र बदलून रात्रीचं युद्धतंत्र सुरू करत असेल तर कोणीतरी आदरणीय असेलच ना. पण त्या काळामध्ये यशाच्या चरमोत्कर्षावरती कोण पोहोचलेला आहे? जगद्गुरु तुकोबार आहे. तेच म्हणाले, बाळराजे आपणा राखोनी ठकावे आणि स्वतःचं रक्षण करावं, दुसऱ्याला फसवावं, त्याचं सर्वस्व हिरावून घ्यावं. आणि असं करत असताना येऊन येदी लाग, लागून येदी माग. या मागचे 2 उद्देश. एक उद्देश आहे की हे युद्धतंत्र त्यांना कळता कामा नये, म्हणजे दुसऱ्यांदा त्यांना बेसावध ठेवता येईल. आणि दुसरा मुद्दा असा आहे की असं तुम्हाला काम करत असताना जी माणसं सहकार्य करणार आहेत ते गोरगरीब असणार आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. म्हणून आपण कोणत्या मार्गाने गेलो आणि कोणत्या मार्गाने आलो हे अजिबात कळता कामा नये. हे सारं त्या पाईकाच्या अभंगामध्ये हेच आहे. आणि आम्ही कीर्तनामधून जेव्हा हे अभंग घ्यावान मांडावं लोक, काय जबरदस्त मांडला बाबा अभंग, काय जबरदस्त. म्हणजे ते आहे ते आहेच ना. तुकोबार आहे इथं, पायकी वाचोनी नव्हे कधी सुख, प्रजांमध्ये दुःख न करे पीडा. प्रजा हा शब्द भक्ताकरिता कधी वापरलाच नाहीये. तरी आम्ही मानायला तयार नाही की शिवाजी महाराजांना
प्रेरित करण्याकरिता. आता काही लोक मला एक दोघं मिळाले, ते म्हणजे काय राव महाराज तुम्हाला देवाने तोंड दिलं म्हणजे काही बी बोलायला लागले काय? म्हणजे झालं काय? तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांचा संबंध काय आला? अहो तलवार हातात घेणारे शिवाजी महाराज आणि हरिमुखे म्हणणारे आमचे तुकाराम महाराज, संबंध काय? म्हणलं हे बघ, भजनी पाय विक्षेप तेची पाय मरण न वजावा क्षण एक वाया, तुकाराम महाराजच म्हणतात. त्यांच्या भजनामध्ये विक्षेप येतोय, उच्छेद हागे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा. म्हणजे परचक्रानं उच्छेद मांडलेला आहे. भीत नाही आता आपुलिया मरणा, दुःखी होता जनानं देखावे डोळा. तुकाराम महाराज काय भेणाऱ्यातले नव्हते, कारण ते क्षत्रियाचं मूळ आहे. 1294 मध्ये इथं देवगिरीला अल्लाउद्दीन खिलजीनं यावं तेव्हा त्या लढाईमध्ये तुकाराम महाराजांच्या कुळातले 2 वीर शहीद झालेले आहेत. म्हणून ते म्हणतात बहु मेना होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद व्हायचे, माय बापा होणी बहु मायवंत, करू घात पात शत्रू होणी. हे रसायनच वेगळं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचं रसायन वेगळं तयार झालं. हे मी जे सांगतोय ना ते तुमच्या मेंदूला मुंगी आणत असं राहिला उभं केलंय. काय म्हणतंय? घरी जा शांत चित्तानं देवाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, माझ्या मायबापांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, याच्याशिवाय स्वराज्य उभा राहू शकतच नाही. का? येता येता रस्त्यामध्ये कुणी जर म्हणलं असतं ना, साहेब ते यशवंत व्याख्यानमालेचं काय घेऊन बसला, चला तुम्हाला पॉकेटचं वजन वाढून देतो, एखादा बाळगोळ घ्यायला असता. म्हणजे तुमच्या पुढे चांगल्या गोष्टी मानणारी माणसं कधी तुम्हाला दगा देतील सांगता येत नाही. आपण स्वतः औरंगजेब खलित्यावर खलिते पाठवतोय, स्वतः अफजल खान खलित्यावर खलिते पाठवतोय, तुम्हाला वचन देतो, पैसे देतो, पाहिजे ते देतो, पण एक जायला तयार नाही. का? नातेवाईक चाललेत शिवाजी महाराजांचे. सोने रुपे अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, तुकाराम महाराजांचा विचार. तुमचे एरवित्त धन ते अम्मा मृतिके समान. त्याच्याशिवाय तर माणूस राहू शकत नाही ना. आपल्याकडे सवय कशी आहे, आपण जर वर्गामध्ये खोडी काढली ना तर आपल्याला 2-4 खांदेकरी पाहिजे. सर मारायला आले की आपण म्हणतो सर मी एकटा नव्हतो, ह्यो पण होता, ह्यो पण होता, ह्यो पण होता. त्यातला खोडी करणारा एकच असतो, बाकीच्याला दुःख होतो, पण ज्यानं खोडी केली त्याला आनंद होतो. त्यांनी मार खाल्ला की नाही. आपल्याला सवय असते. कोणती सवय असते? बाकीचे पण. एकाचं घर जळलं अत्यंत दुःख झालं, पण त्याचं घर पेटल्यानंतर दुसऱ्याचे घर पेटले त्याला जरा बरं आहे असं वाटलं. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे विचाराचा ठेवा असतो, दुसऱ्याचं घर जर पेटलं असेल तर तो त्याचं घर विजवायला जातो. का जातो? कारण त्याला माहिती असतं ही झळ आपल्याला पण लागणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांची माणसं त्यांचे नातेवाईक त्या पक्षात जात असताना सुद्धा शिवाजी महाराजांना मिळवलेले तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी, शिवाजी काशी जेव्हा म्हणाला की माणसं बहिर्जी नाही, का पक्ष सोडत नव्हती, का निष्ठा सोडत नव्हती, का जरीपटका सोडत नव्हती. ऐशे जन केले पायिके पायिक जया कोणी भीक न घालती. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या विचाराने अशी माणसं मिळवली होती जे वेशीच्या बाहेर होते. आणि म्हणून हे पायिक प्रकरणातून साला उलगडा होतो. आणि म्हणून 1646 मध्ये शिवाजी महाराजांना रायरेश्वरावरती जावं आणि म्हणावं असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, निर्भय निदड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची, त्याने यावे भीतीना आम्हा सुलतानांची, खैरनाता दुष्टजनांची, जगणे मरणे एकची आता, अन्यायाचा फोडू माता. असेल हिम्मत लढणार. किती पोरं आहे तो? 8. त्यांना वाटलं नसेल का 50 तरी पाहिजे. त्यांनी तोरणा घ्यावा मग तुकोबारायांकडे जावं. राज्य स्थापन करायचं असेल तर पैसा पाहिजे ना. आणि मग त्यांनी सांगावं आपणा राखोनी थकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया, येऊन येदी लागून येदी माग, पायिका त्या जग स्वामी मानी. एवढे 3 सूत्र जर तुम्ही पाळले ना तर जग तुम्हाला स्वामी मानल्याशिवाय राहणार नाही. मी तर असं वाचलं, नेपोलियन बोनापार्टला जेव्हा विचारला गेलो बाबा रे तू अजिंक्य का राहिला, तेव्हा त्यांनी मराठ्यांच्या इतिहासातल्या युद्धतंत्राकडे बोट टाकलं. सांगा ना, मावोतस्य तुंग नावाचा माणूस 1949 मध्ये गरिबीनं गंजलेल्या पछाडलेल्या चीनला 60 ते 70 वर्षामध्ये महासत्ता कसा बनवला, त्याचा लॉंग मार्चचा जर इतिहास तुम्ही
शिकला ना, अभ्यासला ना, तर त्याचे पाळं मुळं मराठ्यांच्या गनिमिकाव्यात सापडतात. आपण गनिमिकामा विसरलो. आपण फक्त शिवाजी महाराजांना लुटून आणलेल्या त्या धनाच्या मागे लागलो, म्हणून बाकी मूल्य संपली. सांगा ना, निष्ठा कशाला म्हणावं? ही निष्ठा शिकवली कोणी असेल त्या काळामध्ये? आजही सिंधुदुर्गचा किल्ला बघायला जा, अगं दगड घासली येतो, पण 2 दगडांना चिटकवणार सिमेंट जशाच तसं आहे. आता आमच्या तिकडे त्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एक मेसेज फिरतोय, कोण आहे रे तो? महानगरपालिकेला सांगून गेला रस्त्याच्या खाली सोडा दडलंय म्हणून. सारे रस्ते उघडून काढले. 1 वर्ष झाले की दुसऱ्या वर्षी तो असतो. मला म्हणायचंय काय, तेही मराठी माणसं होती, हेही मराठी माणसं होती, पण त्यांचा इतिहास लिहिला जातो आणि आपला इतिहास लिहिला का जात नाही? निष्ठेतला फरक. उगाच 300 वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारा इतिहास, दैदिप्यमान इतिहास. अरे मी कोणत्या जातीचा आहे कुणालाही माहिती नाही. इथं आलेले 18 पगड जातीची माणसं आहेत, पण शिवाजी महाराजांवर बोलायला येतोय ना, म्हणजे जगातला एकमेव महापुरुष आहे ज्यानं जातीपातीची बंधनं तोडून प्रत्येकाला आपल्या हृदयाशी कवटाळलं. हे कळलं पाहिजे ना राव. उगाच वाद घालायचा, तारखेला झाला का तिथीला झाला. मी म्हणत असतो पोरांना, तुम्हाला नाही, तुम्ही मायबापांनो जाणकार आहात. मी गुरुजी असल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या पोरांचं निरसन करावं लागतं. माझ्याकडे येणारे सगळे तलवारीवाले, सुऱ्यावाले, कारण तिकडे भाईगिरी खूप चालते. अशा 2-4 गँग मधल्या माणसांना आम्ही संघटना स्थापन करून द्याव्या आणि मग लोकांनी त्यांना जय शिवराय घालावा आणि त्यांना वाटो व्हायला जोरदार असतं राव. लोक पूर्वी घाबरून नमस्कार घालायचे, आता आदरानं. त्यांच्या परिसरातल्या जेवढ्या लग्नपत्रिका आहेत तेवढ्या त्यांची नावं तेवढ्या पूर्वी येत नसायचे, आता येतात. नावावर खूप झालेली माणसं आता आंधळी पांगडी आमच्या बरोबर घेऊन गडावर यायला. शिवाजी महाराजाची ताकद आहे हो. मला याच्या माध्यमातून हेच सांगायचंय. त्या 16व्या शतकामध्ये समर्थ रामदास स्वामी हे देशाटन करून कृष्णेच्या किनारी विसावले. तो काळ आहे 1657चा. मी सांगत असतो बाबांनो, तुकोबारायांनी पाया रसावा आणि रामदासांनी भावं तर कळसावा. मला बाकी काही वादात कोणाच्या पडायचं नाही. गुरु होता का, गंडा बांधला होता का, मग मंत्र म्हणले का? कारण तुकाराम महाराज कुणालाही गुरु म्हणत नाही. शिष्य शाखा सांगे अयाची तळुका, नवे मठपती नाही चाऊराची वृत्ती, नाही मांडिले दुकान नवे देवार्चन. ते म्हणतात मी मठपती नाही म्हणून हे असले शिष्य बिष्य आपल्याला जमणार नाही. आपण ते दुकानच मांडलं नाही. पण तरी सुद्धा बहिणाईनं म्हणावं हे माझे गुरु आहेत, निळोबरायाने म्हणावे हे माझे गुरु आहेत. मग शिवाजी महाराज कसे सुटले? नंतर बराच प्रश्न येत होतो, बाकी तुकाराम महाराजांचं असं झालं तसं झालं, मला त्यात पडायचं नाही. पण आमची निष्ठा अशी असते. माझी माय म्हणली ना, माझ्या पुढचं सांगतो. माझी आई मला म्हणाली, बाळा हा तुझा बाप आहे. मी आयुष्यभर त्याला बाप मानलं. त्याला कधी दवाखान्यामध्ये नेलं नाही, त्याचा DNA तपासला नाही. खरंच हा माझा बाप आहे. बाप जरी नसला तरी माय म्हणली ना हा तुझा बाप आहे. अशी साधी गोडी माणसं भावनेवरती जगणारी आहेत. मग मला गरज नाही हो बापाचा चेहरा माझा चेहरा मॅच होतो का? नाही झाला तर नाही झाला, पण माझी माय म्हणली ना तुझा बाप आहे. असं म्हणून जर जगलात ना तरच आयुष्याचा आनंद घेता येणार आहे. आम्ही वेळी माणसं आहेत करावं, साऱ्या प्रकारची माणसं एकत्र येतात. एक उदाहरण सांगतो, लांबच चाललंय माझं. मी संगमनेर कॉलेजला गेलो होतो. त्यांच्या NSS कॉलेजचं उद्घाटन होतं. तिथं ते संजय मालपाणी आलेले होते. मस्त गोरापान तगडापान माणूस, मस्त रामचरित्र मानस मधल्या 2-4 आयता म्हणले. तेव्हाच मी त्यांना प्रश्न विचारला होता. म्हणलो, मालपानी साहेब, या आपने अपने गाय छाप को गाय छाप नाम क्यों दिया? बोले फिर क्या देना चाहिए था? नहीं, सुअर छाप गधा छाप देते तो थोड़ा अच्छा होता. उससे क्या होता, कम से कम 4 आदमियों में लोग मांगते नहीं ना. गाय छाप दो, ये बड़ी इज्जत से मांगते हैं, लेकिन सुअर छाप दो, गधा छाप दो. मी त्यांना प्रश्न केला, तुम्ही खाता का हो? नाही, पण मी खूप प्रेम करतो. धंद्यावर माणूस प्रेम करतो, त्याच्याशिवाय मोठा होत नाही, पण ते खात नाही. कमाल सांगायचं या निमित्तानं इथं मी तिथं व्याख्यान द्यायला गेलोय. संभाजी महाराजाचं एक पोरग पळत यावं आणि त्यांनी मला प्रश्न करावा, सर
शिवाजी महाराजाचा मृत्यू कसा झाला. म्हणलो बाळा मी संभाजी महाराज सांगायला लागलो रे. नाही म्हणले. मोठ्यातल्या मोठ्या वक्त्याचं नाव घेतलं, त्यांनी बी नाही सांगितलं, तुम्ही कसं काय नाही सांगायला. म्हणलो बाळा तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू शिवाजी महाराजाचा का त्यांना त्रास दिला असं तुला वाटतं त्या लोकांचा आहे? म्हणलं नाही मी शिवाजी महाराजाचा आहे. मी म्हणलो मग तू दिवसातून शिवाजी महाराजाचा किती वेळ विचार करतो आणि त्यांना त्रास दिलेल्या लोकांचा किती वेळ विचार करतो याचा विचार कर. मी डिकाशीन पिऊन येतो तोवर त्या प्रश्नाचं उत्तर तू तयार ठेव. ते पळतच आलं मागं. आता त्याचा चेहरा हिरमुसला होता, डोळे पाणावले होते. हो शिवाजी महाराजावर भयंकर प्रेम करतात. जबरदस्त मी कधी म्हणणार नाही, भयंकर भयंकर प्रेम ते असतं जिथं कशाचाच विचार नसतो, म्हणून भयंकर प्रेम करतात. त्या प्रेमाला बरीच माणसं घाबरतात सुद्धा. डोळे पाणावलेले पोरानं मला म्हणावं, गुरुजी मी एमकॉम झालोय, मला अभ्यास करायचा आहे सीए होण्याचा, आणि मी पुस्तक हातात घेतलं ना की माझ्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. अरे आपले शिवाजी महाराज एवढे चांगले आणि लोकांनी त्यांना विष देऊन मारावं. मी म्हणलो ओके. बरं आता ज्यांनी विष दिलं असं तुला वाटतं त्यांच्यावरती आपण 302 गुन्हे दाखल करायचे का? ते टणकण उडल. ते म्हणलं आता कसं काय जमणार आहे? अरे भुसनाळ्या, मी म्हणलो जर आता 302 गुन्हे दाखल करून जमणार नाही तर तू एवढा हातबल का होतो? अरे तुझ्या घरच्याला शिवाजी पाहिजे, शिवाजी पाहिजे, बाजी घोरपडे नाही पाहिजे, खंडोजी खोपडे नाही पाहिजे. तुझ्या घरच्याला शिवाजी पाहिजे आणि तू म्हणतो अभ्यास करत असताना पुस्तक हातात घेतलं की मला शिवाजी महाराज आठवायला लागले. अरे तू नापास होशील, शेतात काम करावं लागेल आणि तुझा बाप शिवाजी महाराजाला शिव्या घालील. त्याच्यापेक्षा एक काम कर, आता 302 गुन्हे तर दाखल करता येणार नाहीत ना. कोणी का मारायला, माणूस जन्माला आला म्हणजे तो जाणार आहे. मी तर म्हणतो महाराज आता आमच्या ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 23व्या वर्षी आत्महत्याच म्हणावी ना शिकलेल्या माणसाच्या उद्दिष्टानं जर धरली तर. पण माणसं विचाराने गेली आहेत का? मी तर मानत असतो, त्याला इतिहासाचा पुरावा जरी नसला तरी मी मानत असतो माणूस जन्माला आला म्हणजे आजार असेल, झाला असेल रक्त अतिशय काय काय नसेल ते. पण आता जर माझ्या विद्यार्थ्याला त्या गोष्टीमुळे त्रास होत असेल, अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तर मी त्याचं निरसन असं केलं, बाळा रे ते काय झालं ते होऊ दे. मला सांग संभाजी महाराज जवळचे का तू मी जवळचा? ते मला संभाजी महाराज जवळचे. मग तुला मला जे कळलं आपल्या शिवाजी महाराजांना विष देऊन असं मारण्यात आलं, मग संभाजी महाराजांना कळलं नसेल का? म्हणलं कळलं असेल ना. मग त्यांनी त्या लोकांना माफ का करावं? याचा अर्थ संभाजी महाराज त्याच्यात सामील होते का? तुला कसं काय असतील? म्हणले बाळा पत्र उपलब्ध आहे. पुतळाबाई साहेबांना पत्र लिहावं, बाळ राजे 10 दिवस झाले माणूस खाली उतरत नाही, काही करता अघटित घडलंय की काय? आणि राजाराम महाराजाचा विवाह 17 मार्चला व्हावा. त्या विवाहामध्ये शिवाजी महाराज शाल पांघरून बसलेले असं वर्णन आहे. आणि 3 एप्रिलला गोष्ट घडावी. म्हणजे संभाजी महाराजांना यांना माफ करावं, परत त्यांना ते पद द्यावे. अरे तुमच्या आमच्यापेक्षा संभाजी महाराजाची आपल्या बापाप्रती निष्ठा जास्त आहे ना. मला म्हणायचंय काय लक्षात ठेवा, मला वादात पडायचं नाही, मला माझ्या विद्यार्थ्याच्या शंकेचं निरसन करायचंय. कारण मी गुरुजी आहे आणि त्याला अभ्यासामध्ये रममाण करणं हे माझं धार्मिक आद्य कर्तव्य. धर्म मानतो मी अध्यापनात. बाळा मोठा हो येडायस का काय? कळलं नाही का काय? संभाजी महाराजाला कळलं नसेल, सोडून दे, अभ्यास कर, सीए हो, मोठा माणूस हो, आणि मग शिवाजी महाराज सांग. लोक तुझ्या शिवाजी महाराजाला टाळ्या वाजवतील. लक्षात ठेवा मायबापांनो, जाता जाता इथं तरणीबाण मुलं असतील, नका पंचनामा काय करायचा? आपली आई काळी आहे का गोरी? सांगा बरं. आपण मायबाप बघून कधी पापा घेतला का लहानपणी? प्रत्येकाने आपल्या आई वडिलाचा पापा घेतलेला आहे, पण आपला बाप काळा आहे, स्मार्ट नाही, हे कधी कळतं? कॉलेजला गेल्यावर. लहान होऊन अभ्यास करावा.
मला त्या शिवरायांच्या इतिहासातून काय घ्यायचं, त्यातून मला काय करता येईल याचा तुम्ही अभ्यास करा. गतिरोधक सोडून द्या, छानपैकी मनमुक्त. कोणी जर विचार घेऊन तुमच्याकडे आलं ना, त्याच्या विचारांचा आदर करा, कारण त्यानं रात्रीच्या रात्री जागलेले आहे. आदर करणं, ऐकावे जनाचे करावे मनाचे, साधू संतांनाच सांगितलंय. आणि म्हणून इथं कर्तृत्व संपन्न लोकांच्या विचाराचा जागर होता. मला तुमच्या पुढे नेमकं काय सांगावं हा मोठा प्रश्न होता. ओघाओघानं जसं जसं पुढे जात गेलो, जसं जसं आठवत आलं, जसं जशी मनाची स्पंदनं जागी झाली, त्या पद्धतीनं मी तुमच्या पुढे बोललो. एक 5 मिनिटाचं एखादं कवन घेऊन मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. लेट आलेल्या माणसाला वाटत असेल आणखीन 5 मिनिटं चालू राहावं, पण 6 वाजल्यापासून बरीच कार्यकर्ते इथं आलेले आहेत, त्यांच्याही बसण्याचा विचार केला पाहिजे. काय बाबा आम्ही गेलो संपवलं त्याने, तुम्ही उशिरा आले. 12:45 गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजना आहे असं पत्रिकेत लिहितो का नाही? आणि नवरदेव 4:45 घोड्या पुढे नाचायला लागला. अरे बोलवा नवरदेवाला, नाही चाललंय त्यांचं, येतील आता काय लग्न एकदाच होते, पण आमचा वेळ का बरबाद करतो? तू पत्रिकेत लिहे ना, पत्रिकेमध्ये तू लिहून टाक की दिवसभरात कधीही लग्न लागेल. आम्हाला वेळ देता, तुमच्या लेकरा बाळाला तुमच्या अवलादीला वेळ देता येऊ लागेल, एवढा वेळ आमचा कमी आहे काय? नका करू लग्न. प्रॉब्लेम होतो बऱ्याचदा. जर लग्नाला गेलेली माणसं संतुष्ट नाही झाली ना, ती मनातल्या मनात नवरदेवाला बी शिव्या देतात आणि आयोजकाला बी शिव्या देतात. 2 महिन्यात नवरी पळून जाते. देवाचा शाप लागत नाही, माणसाचा वेळ बरबाद केल्याचा शाप लागतो ना. शिवाजी महाराजानं 1630 ते 1680 50 वर्षामध्ये जे काम करावं ते काय असेल? लग्नाचे मंगलाष्टक टाकत फिरले असतील काय? कामाची माणसं असतात, तुमच्या प्रेमा खातर येतात. ज्यांनी आयोजित केलं, ज्यांनी मान्यवर लोकांची नावं टाकली, त्यांनी अगोदर विचार करावा. अगोदर मी तर म्हणतो आता लग्न लावून घ्या तुम्ही, नंतर नवरदेव करण्यात. आता नाही का बऱ्याच ठिकाणी ते फेरे बिरे मारतात आणि माळ घालायची ठेवतात ना. मी तर आता सुचवतो बऱ्याच जणांना, बाबा महाराज लग्न ठेवले आपल्याकडे या बरं का. मी म्हणत असतो अगोदर लग्न लावून घ्या आणि मग नवरदेव बी नाचू द्या, नवरी बी नाचू द्या. लई मस्त वाटतंय ते. जोरात पैसे देऊन डीजे लावलाय ना, खुशा काय कमाल. परंपरा जपल्या पाहिजे, संस्कार विचार जपले पाहिजे. संस्काराशिवाय माणूस जगू शकत नाही आणि परंपरेशिवाय माणूस टिकू शकत नाही. ती ज्ञानोबाची तुकोबांची परंपरा असेल किंवा तुकडोजी महाराजांची, गाडगे महाराजांची परंपरा असेल, शिवाजी महाराजांची असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल, प्रत्येक महापुरुष आपल्या ठिकाणी श्रेष्ठ होता. बाबासाहेबांची विचार तर माणसाला एवढे लुभवतात, ज्या माणसाकडे पैसा नाही, अडका नाही, काही नाही, हत्यार नाही, निरक्षर माणसं आहेत, मनानं मिळलेली माणसं आहेत. आणि अशा माणसाच्या हाताकडून काळ्या मंदिर सत्याग्रह करून घ्यावा, महाराजचा 14 तळे सत्याग्रह करून घ्यावा, हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि मराठी माणसाच्या हातूनच चमत्कारावर चमत्कार घडले. आणि म्हणून तुमच्या आमच्यातून असाच कोणीतरी तयार व्हावा, याकरिता ही व्याख्यानमाला असते. मागं वळून जर मी पाहिलं तर मी काय बोललो मला अजिबात आठवत नाही, कारण मी टिपणं काढलीच नव्हती. टिपणं काढत असताना मनामध्ये विचार यायचा, काय सांगणार आहे रे तू? ज्यानं तुला हाताला धरून द्यायला शिकवलं त्यांना तू काय सांगणार आहेस? आणि म्हणून इथं उभा राहिले असताना माझ्या अंगातला कुणी जर शिवपायिक जागा झाला असेल, त्यानं तुम्हाला 2 गोड शब्द सांगितले असतील, तर ते माझ्या शिवरायांचे, तुकोबारायांचे मानून घ्या, आयोजकांचे मानून घ्या. आणि जे तुम्हाला पटलं नसेल, खटकलं असेल, ते माझ्यासारख्या पामरांचं समजा. एवढंच सांगतो आणि थांबतो. एक कवन म्हणतो, त्यानंतर तुम्ही छानपैकी माझ्या मागे प्रार्थना म्हणा, कारण तुम्ही पत्रिकेमध्ये शिवकीर्तनकार असा शब्द जोडा म्हणून म्हणतो, कारण तेवढं तर उसनं फेडावं लागेल ना. तानपुरा थोडा वाढवा. झोपडीत नव्हता दिवा, उजेड झाला. मी गाणे म्हणून शिवचरित्र सांगतो बरं का, पण तुम्ही शहाणी माणसं बसल्यामुळे मी गाणं म्हणतच नाही. आता शेवटी म्हणताना काय हरकत नाही. झोपडीत नव्हता दिवा, उजेड झाला. आणि झोपडीत नव्हता दिवा, उजेड झाला. आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला.
सूर्य जन्मला सखी सूर्य जन्मला. आणि टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही बरं का. ते रामदेव बाबा म्हणतात जो टालिया बजाएगा वो 200 साल तक जिएगा. एक तर तुम्ही भारावले असावेत किंवा एक तर तुम्ही म्हणत असावे हे नगमा आणला. हे दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला सतोवित असतील म्हणून कुणीही मध्ये टाळ्या वाजवल्या नाही. एक तर व्यत्यय येईल म्हणून वाजवल्या नसतील किंवा दुसरे याला लवकर खाली वाढा याकरिता वाजवल्या नसतील. पण शेवटी शिवरायांचं गीत आहे म्हणा मी पूर्णविराम देणार आहे. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला अनजी जागूच्या पोटी ग सूर्य जन्मला. सूर्य जन्मला ग सखी सूर्य जन्मला अनजी जागूच्या पोटी ग सूर्य जन्मला. सुलतानिया काळोखात वीज कडाडली अन दाही दिशा अंधारल्या खूप धडाडली. साधू संत सुखावले साधू संत सुखावले रयत भुरडली अन शाहिरांच्या कवनांची मशाल झळाळली. हे शिव जन्मले ग सखी शिव जन्मले अन जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. माता पित्यावरी होते स्वप्न इवले माता पित्यावरी होते स्वप्न इवले अन 12 मावळातून जमवी शुभ मावळे. पीडित जन दुखी मन पीडित जन दुखी मन होते धैर्य कोवळे अन मुरदाड या पात्यांची दूर पळवू सोहळे. शिव जन्मले ग सखी शिव जन्मले अन जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. आणखीन एक गीत मी म्हणत असतो तेही एकदाच म्हणून टाकतो म्हणजे माझा आत्मा शांत होईल आणि जाता येता जर गेलो तर भूत होऊन लागणार नाही. चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण. हे सगळे गीत त्या मुलांकरिता लिहिल्या गेली कारण आम्ही पुण्यातल्या शाळांमध्ये जात असतो आणि 5 दिवसाचं बाल संगीत शिवायान ही कथा घेतो. म्हणजे पोरग काय होतं चौथीला असलं अफजल खानाचा इतिहास आला आणि तिथं कोणी सय्यद बियद शेख बिक असलं ना की त्याच्याकडे संशयानं पाहतो. ह्या पोरानं त्याच्याकडे संशयानं पाहू नये म्हणून त्याला आनंददायक इतिहास वाचता यावा याकरिता विनामूल्य बावळटपणा आम्ही करत फिरतो. त्यातले हे 52 गीतं मी लिहिलेली आहेत ते मुलांच्या अंगाची आहेत. तुम्हाला ती बालगीतं वाटतील. चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण. विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनवू महान. चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण. विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनवू महान. नकोय जाती नकोय पाती मतभेदांना देऊ मुठ माती. नकोय जाती नकोय पाती मतभेदांना देऊ मुठ माती. अखंड राहो भारत माझा बंधुत्वाची पेट उजूती. काश्मीर ते कन्याकुमारी ललला 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 काश्मीर ते कन्याकुमारी सर्वच आमची नाती गोती. देश हा माझा देश हा आपला देश हा माझा देश हा आपला वाढवू त्याची शान. आणि चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण. विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनवू महान. आत्मबळाच्या सामर्थ्याने शिवरायांची गाथा घडली. आत्मबळाच्या सामर्थ्याने शिवरायांची गाथा घडली. वीर देते तुफान उठले बलिदानाची नोबत झडली. द्या हो द्या आम्हासी आता ललला 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 द्या हो द्या आम्हासी आता स्वातंत्र्याची जाण. आणि चला चला रे गड्यांनो चला रे शिवरायांची आण. विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनवू महान. परत एकदा मला आता नाव घ्यायला काही हरकत नाही. संजू भाऊंनी सतीश भाऊ असतील आमचे पंडितराव असतील आमचे मित्र आले ते बोले गजाला भेटला का नाही. तो महाराज झालाय. तो मित्रासाठी आई वडिलांसाठी कधी आपण मोठे होत नसतो. परत एकदा
तुमच्या चरणाची नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.